कुणाकुणाचे कपडे असे भांडे घासताना ओले होतात? मला नक्की सांगा. मी आज ह्याच्यावरती एक उपाय म्हणून एक ॲप्रॉन मागवला. अगदीच कमी प्राईज म्हणाल तर ₹100पेक्षाही कमी प्राईज आहे याची. आणि हे मेशोवरनं मी ऑनलाईन मागवलेलं. तर कुणाला याची लिंक हवी असेल तर मला कमेंट करून नक्की विचारा. मी याची लिंक तुम्हाला नक्की शेअर करेल. खूप युजफुल असं हे आहे आणि रोज कामात येईल असंच हे ॲप्रॉन आहे. आणि याला साईडने हात पुसण्यासाठीही दिलेलं आहे. भरपूर लोकांना सवय असते, भरपूर गृहिणींना सवय आहेच, मलाही आहे की कपडे झाल्यानंतर, भांडे झाल्यानंतर, भांडे झाल्यानंतर आपण साईडला हात पुसतो. भरपूर वेळा पुसतात, भरपूर लोकंही पुसतात. तरी ते साईडला हात पुसण्यासाठी दिलेलं आहे. ते एकदम सॉफ्ट असं मटेरियल आहे त्याचं. नक्की बाय करा. खूप छान प्रोडक्ट आहे, सगळ्यांना आवडेल. आणि इथे बघा, मी तुम्हाला भांडी घासतानाही दाखवते. त्याच्यावरती पाण्याचे जे थेंब उडतात त्या अजिबातही त्या ॲप्रॉनमध्ये कुठेही जिरणार नाही. ते वॉटरप्रूफ, अगदी पूर्णपणे वॉटरप्रूफ असं हे आहे. मला सांगा, आवडलं तर नक्की सांगा कसं आहे हे ॲप्रॉन. तुम्हालाही नक्कीच आवडेल असंच आहे. तर माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मलाही कमेंट करून नक्की सांगत जा. तर आज चला सुरू करूया माझा ब्लॉग. तर आज सकाळची वेळ होती आणि सकाळी सकाळी माझं रुटीन चपात्या बनवणं इथून सुरुवात होते. आणि नेहमीप्रमाणे आजही मी तेच केलं, चपात्या बनवून घेतल्या. कारण आज आमच्याकडे वेगळं असं होतं की आम्हाला जायचं होतं फोटोशूटसाठी. आज माझ्या मुलीचा फोटोशूट करायचा होता. त्यासाठीच मला फटाफट असं आज पटकन रेडी व्हायचं होतं. त्यासाठी मी पटकन चपात्याचं पीठ मळून घेतलं आणि चपात्या करून घेतल्या. कारण मला याच्यानंतर भरपूर तयारी करायची होती. तिची साडी, ज्वेलरी तिलाही तयार करायचं होतं. आणि आज जायचं होतं आम्हाला सलूनमध्ये तयार होण्यासाठी. आणि माझे ब्लॉग्स तुम्हाला आवडत असतील तर मला नक्की कमेंट करत जा, शेअर करत जा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबही नक्की करा. आणि माझ्या काही चुका असतील तेही मला कमेंट करून नक्की सांगत जा. त्याही मी सुधारायचा प्रयत्न करीन. आम्ही नवीनच ब्लॉग बनवत आहे, त्यामुळे मला अजून आयडिया नाही. आणि तुम्ही हे बघत असाल तर मी जो पेपर यूज करते, जो पेपर आपण भरपूर वेळा फ्रँकी किंवा पराठ्यांमध्ये रॅप करून देतो मुलांना टिफिनमध्ये, तोच पेपर मी चपात्यांच्या खाली ठेवते. त्याने चपात्या अगदी मऊ राहतात. आणि खूप छान हॅक आहे हे. जे रुमाल वापरतो त्याच्यापेक्षाही छान आहे. कारण आपल्याला हे वन टाईम यूज करून आपण फेकूनही देऊ शकतो. आणि रुमालाला बहुतेक वेळा घाम येतो, वास पण येतो रुमालाचा. त्याच्यापेक्षा असं पेपर तुम्ही वापरत जा. खूप छान हॅक आहे हे, नक्की ट्राय करा. त्यानंतर मी पटापट चहा बनवून घेतला, नाश्ता केला आणि मग आम्ही लागलो आमच्या फोटोशूटच्या तयारीसाठी. तर आता मी पाहत आहे मला याच्यासाठी कोणत्या साड्या चॉईस करायच्या आहेत. तर भरपूर मी साड्या पाहिल्या, कारण माझ्याकडं रेडीमेड अशी एक साडी होती, पण तिला आता शॉर्ट होते. त्यामुळं मला 6वार साडीपासून तिला 9वार साडी घालायची होती. आम्हाला करायचं होतं एकादशीसाठी फोटोशूट. त्याच थीमनुसार मला तिची साडी चॉईस करायची होती, कारण तिच्या हाईटला झेपेल अशीच साडी मला पाहिजे होती. तरी इथे मी खूप वेळच्या साड्या चेक केल्या की तिला कोणती साडी बसेल, कोणती बसणार नाही. कारण लहान मुलांना खूप वेळ सवय नसते अशा गोष्टींची. त्याच्यानंतर ते चिडचिड करतात आणि शेवटी तेच झालेलं. तिने साडी घातल्यानंतर तिने काहीही फोटो नीट काढले नाहीत. आणि ही बघा, इथे ही पिंक कलरची साडी आहे जी मी एक चॉईस केलेली. ही अगदी सॉफ्ट आणि हलकी साडी होती, जी तिला झेपणारही होती. अशा 2 साड्या मी काढून ठेवलेल्या. मला सलूनमध्ये गेल्यावर त्यांना दाखवायच्या होत्या की ह्या 2 साड्या मी आणल्या. तिला ज्या साड्या तुम्हाला घालता येतील किंवा तिला ज्या साड्या व्यवस्थित बसतील अशी साडी तुम्ही बघा आणि तिला नेसवा. तर आता वेळ होती ज्वेलरीची. तर इथे मी तिसाठी बांगड्या काढत होते. हा बांगड्यांचा एक बॉक्स आहे. तुम्ही सगळ्यांनी नक्की परचेस करा असं मी सजेस्ट करेल. कारण याच्यामध्ये ज्या बेंटेक्सच्या आपल्या गोल्डन कलरच्या किंवा डायमंडच्या बांगड्या असतात, त्या बांगड्या अजिबातही काळ्या पडत नाही, कलर उडत नाही. माझ्याकडे ज्या डायमंडच्या बांगड्या आहेत त्या खूप वर्षांपासून आहेत. आणि जेव्हापासून त्या बांगड्या मी ह्या ज्वेलरी बॉक्समध्ये ठेवलेल्या आहेत, अगदी काळ्या पडल्या नाहीत. ज्या गोल्डन कलरच्या बांगड्या आहेत त्यांचा कलरही तसंच राहिलेला आहे, हवा लागत नाही. खरंच म्हणजे ज्वेलरी आपली चांगली राहते, वर्षानुवर्ष टिकते. असा ज्वेलरी बॉक्स नक्कीच बाय करा असं मी तुम्हाला सांगेल. तर आता मी याच्यासाठी करत होते चॉईस गळ्यातलं. टोचणार नाही आणि हलकं असं गळ्यातलं मला हवं होतं. तर इथे असे 2-3 गळ्यातले मी काढले होते की जे तिथे गेल्यावरती तिला जवळजवळ साडीवरती सूट होईल असं मी घालेलं, असं माझं चाललं होतं. तर इथे मी ह्या प्रकारे ज्वेलरीही चॉईस केली. सकाळची वेळ होती, खूप घाई गडबड होती. फटाफट ज्वेलरी आम्ही पॅक केली, कपडे पॅक केले आणि गेलो सलूनमध्ये. आणि इथे चालला होता मेकअप अतिशय सुंदर, लहान मुलांना सूट होईल, खूप जास्त प्रोडक्ट न वापरता असा त्यांनी मेकअप केलेला. अतिशय सुंदर, सिम्पल आणि खरंच एकदम मेकअप छान बसलेला. खूप सुंदर मेकअप केलेला त्यांनी. आमच्या दीदीला तर एवढं आवडला तो मेकअप, आल्यानंतरही धुतला नव्हता तिने तो मेकअप. लहान मुलांच्या चेहऱ्याला
कमी प्रमाणातच प्रोडक्ट यूज केले पाहिजेत, नाहीतर एवढ्या लहान वयात जास्त प्रोडक्ट यूज करणे कधीही हानिकारकच असते. त्यामुळे त्यांनी खूप छान असा मेकअप करून आणि सगळ्यात जास्त घाई तर हिला होती मेकअप बघायची. थोडं झालं की आरशात बघायचं, थोडं झालं की आरशात बघायचं, बस. हिला शेवटी मुलींना मेकअप करायला हा आवडतोच. मग त्यांचं वय काहीही असूयात, वयाला काहीही हे नसतंच. आता आमचा मेकअप तर रेडी होता, आता फक्त बाकी होतं आमचा हेअरस्टाईल. हे बघा, ही साडी घातलेली कशी वाटते मला नक्की सांगा. ही ज्वेलरी घातली होती, दिसायला जरी हेवी वाटत असेल तर पण एकदम हलकी अशी ही ज्वेलरी आहे. कसा वाटला हा माझा मुलीचा लूक मला कमेंट करून नक्की सांगा. आता आम्ही बघा माझा फायनल लूक, हेअरस्टाईल करून झालेली, साडीही घालून झालेली, सगळा मेकअप रेडी होता. कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.